आज ना मला साडी घालायची आहे, पण कशा पद्धतीने साडी घालू मी? कशा पद्धतीचं फॅब्रिक मी निवड करू? जेणेकरून माझी साडी छान अशी चापून-चुपून बसेल किंवा कशा पद्धतीची मी छान अशी हेअरस्टाईल करू किंवा साडीवरती कशा पद्धतीची ज्वेलरी वेअर करू? हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सुद्धा मैत्रिणींना पडतो ना? तर सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. जेवढ्या गृहिणी असतील किंवा मुली असतील, महिला असतील सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. तर मी छान अशा सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी साडी घातल्यावरती तुम्ही छान अशा स्मार्ट दिसण्यासाठी छान अशा 10 टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. छान अशा छोट्या-छोट्या टिप्स पण खूप युजफुल टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून अजिबात स्किप करायचा नाहीये कारण मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला छान अशी माहिती शेअर करणार आहे. तर टिप नंबर 1 आहे साडीचं फॅब्रिक. तर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर बघू शकता इतक्या साऱ्या फॅब्रिकच्या साड्या असतात जसं की लिलॉन म्हणा किंवा जॉर्जेट. तुम्हाला जर डेली वेअर साडी घालायची असेल किंवा स्मार्ट आणि सुंदर आणि आकर्षक दिसायचं असेल तर तुम्ही छान अशा जॉर्जेटच्या, शिफॉनच्या किंवा लिलॉनच्या सॉफ्ट अशा ज्या सिल्कच्या साड्या वगैरे असतात त्यांची निवड करू शकता. कारण की काय होतं ना ती साडी एकदम चापून-चुपून बसते आणि त्याच्यामध्ये तुमची जी फिगर आहे ती छान अशी उठून दिसते. अशा पद्धतीच्या फॅब्रिकच्या जर तुम्ही साड्या घेतलात तर त्याच्यामध्ये तुम्ही दिसायला सुंदर आणि आकर्षक सुद्धा दिसणार आहात. तसेच तुम्ही स्मार्ट सुद्धा दिसणार आहात. तर सध्या बघू शकता जॉर्जेट, लिलॉन किंवा शिफॉनच्या इतक्या साऱ्या ट्रेंडिंगमध्ये साड्या आहेत त्या सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. दुसरी टिप म्हणजे ब्लाऊज. तर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये इतके छान-छान ब्लाऊजचे डिझाईन आलेले आहेत. जे नवीन डिझाईन आहेत ते नवीन जे ट्रेंडिंगमध्ये डिझाईन आहेत तसे डिझाईन तुम्ही बाजूने जे बघू शकता पॅचेस लावलेले किंवा वेगवेगळ्या लेस लावलेल्या अशा पद्धतीच्या डिझाईन जे आहेत ते अजिबात शिवणं टाळा. कारण की हा आउट ऑफ ट्रेंड झालेला आहे. जो नव्याने ट्रेंड असतो तशा पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. जसं की सेमी पफ असेल किंवा फुल पफवाले ब्लाऊज असतील किंवा अशा पद्धतीचे फ्रिलचे ब्लाऊज सुद्धा मार्केटमध्ये इतके छान-छान डिझाईन्समध्ये आलेले आहेत किंवा फुल स्लीवचे, फुल पफ स्लीव्सचे ब्लाऊज अशा पद्धतीचे जे नवीन सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत अशा पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज शिवा. जे तुम्ही ब्लाऊज तुम्ही वेअर केलात ना त्याच्यामध्ये तुम्ही दिसायला सुद्धा सुंदर आणि आकर्षक तेवढ्याच दिसणार आहात. तसेच तिसरं म्हणजे जर तुम्ही जास्त उंच असाल आणि जास्त बारीक असाल तर तुम्ही छान अशा मोठ्या-मोठ्या डिझाईन्सच्या मोठ्या काठवाल्या साड्या ज्या येतात तशा पद्धतीच्या तुम्ही साड्या वेअर करा. ज्या असं बघू शकता कांजीवरम किंवा काठपदर अशामध्ये त्या साड्या अवेलेबल आहेत. त्या तुम्हाला उठून दिसणार आणि त्याच्यामध्ये तुमची उंची सुद्धा खूप छान दिसते आणि साडी सुद्धा ती डिझाईनमध्ये मोठी असल्यामुळे त्याच्यामुळे तुमचा लुक जो आहे तो छान असा खुलून दिसतो. या उलट जर तुमची उंची खूप कमी असेल आणि तुम्ही तब्येतीने जाड्या असेल तर तुम्ही छान अशा कमी काठवाल्या किंवा ज्या विदाऊट काठवाल्या अशा पद्धतीच्या बॉर्डरलेस साड्या किंवा छान अशा प्लेन साड्या ज्या ट्रेंडिंगमध्ये आहेत तशा पद्धतीच्या साड्या वेअर करा ज्याच्यामध्ये तुमचा लुक हा सुंदर दिसणार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये छान असे आकर्षक सुद्धा दिसणार आहात. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे साडी सिलेक्ट करताना अशा मोठ्या प्रिंटच्या साड्या सिलेक्ट न करता छान अशा छोट्या प्रिंटच्या किंवा छोट्या डिझाईन असलेल्या साड्या सिलेक्ट करायच्या. त्याच्यामध्ये तुम्ही छान असे उठून दिसाल आणि आकर्षक दिसायला सुद्धा छान अशी मदत होते. तसंच टिप नंबर 4 म्हणजे साडी ड्रॅपिंग. साडी ड्रॅपिंग हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कारण की बघू शकता बऱ्याच साऱ्या महिला जे पहिले पेटिकोट यायचे, जे फ्रिलवाले पेटिकोट यायचे, झालरवाले पेटिकोट यायचे त्या किंवा जास्त घोळवाले पेटिकोट येतात. त्या बऱ्याच साऱ्या महिला तेच पेटिकोट यूज करत असतात. त्याच्यामध्ये काय होतं ना जे आपला बॉडीचा शेप आहे तो छान असा उठून दिसत नाही किंवा आपली साडी जी आहे ती छान अशी चापून बसत नाही. अशी कुठेतरी अशी गोळामोळा झाल्यासारखी अशा पद्धतीने फुगीर दिसते. तर आपली साडी छान अशी चापून बसावी याच्यासाठी तुम्ही छान असे जे तुम्ही लायक्राचे वगैरे जे फिटेड असतात जे पेटिकोट असतात तशा पद्धतीचे तुम्ही पेटिकोट यूज करू शकता. आणि त्याचा एक बेनिफिट पण आहे की तुम्ही बघू शकता आपले फ्रिलवाले पेटिकोट असतात जे घोळवाले असतात त्याला नाडी असते आणि ती नाडी आपण पोटाला गच्च बांधली ना की आपल्या कमरेला वगैरे उरण पडतो आणि त्याच्या आपल्याला वगैरे होते, आपल्याला त्याची खाज सुद्धा येते. तर अशा पद्धतीचे पेटिकोट न यूज करता तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये लायक्राचे वगैरे पेटिकोट इतके छान स्ट्रेचेबल आणि वेगवेगळ्या शेपमध्ये पेटिकोट अवेलेबल आहेत. ते इतके सॉफ्ट आणि असतात आणि त्याच्यामध्ये नाडी नसते, त्याला इलास्टिक असते, त्याच्यामुळे आपण ते इझिली घालू शकतो आणि आपल्याला कुठलाही व्रण आपल्या पोटावरती किंवा कमरेवरती पडत नाही. तर अशा पद्धतीचे तुम्ही पेटिकोट नक्कीच घाला. जर तुम्हाला शेपवेअर पेटिकोट घालायला आवडत नसतील तर अशा पद्धतीचा A-लाईन वाला पेटिकोट सुद्धा येतो ज्याला कमी घेर असतो. अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही पेटिकोट वेअर करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही दिसायला सुंदर दिसणार आहात. अशा पद्धतीचे पेटिकोट घातले ना बघू शकता साडीचा शेप जो आहे तो आपला इतका सुंदर दिसतो आणि त्याच्यामध्ये आपली साडी जी आहे ती छान अशी चापून बसते. तर नक्कीच तुम्ही हे सुद्धा पेटिकोट ट्राय करू शकता. तसंच टिप नंबर 5 सुद्धा महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला ब्लाऊज. तर बघू शकता आपला ब्लाऊज हा प्रॉपर फिटिंग असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण शोल्डरवरून ब्लाऊज गळतोय, हाताला लूज झालाय अशा पद्धतीचा ब्लाऊज घातला तर तुम्ही कितीही महागाची साडी घातली आणि तुमचा ब्लाऊज परफेक्ट मॅच नसेल किंवा परफेक्ट स्टिच केलेला नसेल तर तुमची साडी अजिबात छान दिसत नाही. त्याच्यामध्ये तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसत नाही. त्याच्यामुळे जरी तुमची साधी साडी जरी असली आणि तुमचा ब्लाऊज हा प्रॉपर स्टिच केलेला असला, प्रॉपर फिटिंगचा असला ना
त्याच्यामध्ये तुमचा लुक जो आहे तो छान असा उठून दिसतो, खुलून दिसतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपलं ब्लाउज हे आपल्या मापाचंच आणि प्रॉपर फिटिंगचं असावं, जेणेकरून ते दिसायला सुंदर दिसणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो लुक आहे आपला पूर्णपणे ब्लाउजवर डिपेंड असतो. त्याच्यामुळे ब्लाउज हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे ब्लाउज हा आपला नेहमी प्रॉपर स्टिच केलेलाच असावा, प्रॉपर मापाचा असावा. कुठेही असा लूज वगैरे नसावा किंवा बघू शकता काही काही जणांच्या हाताला ब्लाऊज लूज असतात किंवा शोल्डर मधून गळत असतात किंवा पाठीमागून उचलत असतात. त्याच्यामुळे काय होतं, तशा पद्धतीचा आपण ब्लाऊज जर घातला ना, कुठेतरी आपण वेडे गबाळ्यासारखे दिसतो. त्याच्यामुळे ही चूक सुद्धा अजिबात करायची नाहीये. जेव्हा तुम्ही साडी वेअर कराल ना, तेव्हा तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट मापाचा असलाच पाहिजे. तसेच टिप नंबर 6 ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे, ती म्हणजे हेअरस्टाईल. तुम्ही इतकी सुंदर साडी घातली, इतका छान ब्लाऊज वगैरे मस्त डिझाईन करून घातलाय, पण तुमची हेअरस्टाईल येड्या गबाळ्यासारखी आहे, काहीतरीच विचित्र बांधलेलं आहे, जे तुम्हाला सूट होत नाही. अशा पद्धतीची हेअरस्टाईल केली ना, तर तुमचा लुक हा पूर्णपणे जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही छान असे साईड पार्टिशन, मिडल पार्टिशन किंवा तुम्हाला ओपन हेअर्स ठेवायचे असतील तर तसं ठेवू शकता किंवा तुम्हाला पफ वगैरे बांधायला आवडत असेल तर तशा पद्धतीचं सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छानू शकता किंवा वेगवेगळ्या छान छान हेअरस्टाईल सुद्धा तुम्हाला ट्राय करायला आवडत असतील तर त्या सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अशा पद्धतीच्या ट्रेंडिंगवाल्या हेअरस्टाईल नवीन नवीन तुम्ही हेअरस्टाईल केल्यात साडीवरती, त्या दिसायला इतक्या सुंदर दिसतात. तर नेहमी तुम्ही साडी घातलात ना, तर हेअरस्टाईल कोणती करायची आहे हे ठरवायचं आहे आधी, आणि त्यानंतरच छान अशी हेअरस्टाईल करायची आहे. साडीवरती जितकी छान तुम्ही हेअरस्टाईल कराल तेव्हा तितकी सुंदर तुमचा लुक जो आहे तो उठून दिसतो. त्याच्यामुळे काय होतं ना, तुम्ही दिसायला सुद्धा स्मार्ट सुद्धा दिसता, तसेच आकर्षक सुद्धा दिसता. तसेच टिप नंबर 7 म्हणजे ज्वेलरी. तुम्ही इतकी छान साडी घातली, इतकी छान हेअरस्टाईल केली आणि एक म्हणजे सगळा आपला मेकअप अपूर्ण राहतो, ते म्हणजे ज्वेलरी शिवाय. आपली ज्वेलरी ही छान अशी एकदम साडीला मॅच असली पाहिजे. तर साडीवरती तुम्ही छान अशी स्टेटमेंट ज्वेलरी, कुंदनची ज्वेलरी किंवा टेम्पल ज्वेलरी जी असते ती सुद्धा तुम्ही वेअर करू शकता. अशा पद्धतीच्या छान छान ज्वेलरीज तुम्ही वेअर करू शकता. किंवा तुमची साडी जशी आहे, तर जर तुमची साडी सिल्वर कलरची आहे तर त्याच्यावरती ऑक्साईडची अशा पद्धतीची सिल्वर ज्वेलरी सुद्धा तुम्ही घालू शकता, ज्या इतक्या सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि दिसायला सुद्धा इतक्या छान लुक देऊन जातात आपल्याला. तर अशा पद्धतीची ज्वेलरी तुम्ही नक्कीच ट्राय करा, ज्याच्यामध्ये तुमचा लुक हा सुंदर सुद्धा दिसणार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये छान असे आकर्षक सुद्धा दिसायला छान अशी मदत होणार आहे. तर नक्की ट्राय करा. तसेच टिप नंबर 8 म्हणजे की जेव्हा तुम्ही साडी घालताना तर तुमच्या हाईटनुसार तुम्ही साडी घालायची आहे. जर तुमची हाईट खूप कमी आहे आणि तुम्ही जाड आहात तर तुम्ही लो वेस्ट किंवा मिड वेस्टला साडी न घालता हाय वेस्टला साडी घालायची आहे. काय होतं ना, की त्याच्यामध्ये तुम्ही हाय वेस्टला साडी घातली तर तुमचं जे ओव्हरऑल जास्त बाहेर आलेलं पोट आहे ते तुमचं छान असं हाईट होतं आणि त्याच्यामध्ये तुमची पोट हाईट झाल्यामुळे तुमची आपसुकच उंची सुद्धा जास्त दिसते आणि तुम्ही कमी जाड असल्यासारखं दिसतं. तर नेहमी साडी घालताना जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही थोड्या जाड असाल तर नेहमी साडी ही हाय वेस्टलाच घालायची आहे. आणि जर तुमची उंची जास्त असेल तर तुम्ही मिड वेस्टला किंवा लो वेस्टला साडी घालू शकता. पूर्ण लुक हा आपला त्याच्यावरती डिपेंड असतो. तर ही सुद्धा तितकीच महत्वाची टिप आहे. तसंच टिप नंबर 9 म्हणजे टिकली. जेव्हा पण तुम्ही साडी घालताना तर माझं असं म्हणणं आहे की माझं स्वतःचं पर्सनली असं म्हणणं आहे की तुम्ही छान अशी एखादी छोटीशी टिकली लावा. अगदी माझ्यासारखी अशी बघू शकता, एकदम छोटी जरी टिकली किंवा छोटासा गंध जरी लावलात ना, इतका सुंदर आपला लुक दिसतो. त्याच्यामध्ये छान असा चेहरा आपला उठून दिसतो. तर नेहमी साडी घातल्यावरती माझं स्पेशली स्वतःचं मत आहे की आपण टिकली छान अशी छोटीशी लावलीच पाहिजे. त्याच्यामुळे आपण स्मार्ट आणि सुंदर सुद्धा दिसायला त्याची छान मदत होते. तसंच तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये आपण टिकली लावलं सुद्धा आपला मेकअप पूर्ण अपूर्णच आहे. तसंच टिप नंबर 10 म्हणजे फुटवेअर. तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला साडी घालायची असेल तर तुम्ही हाय हिल्स, तुमची उंची कमी असेल तर तुम्ही हाय हिल्सचे फुटवेअर सुद्धा घालू शकता. तुम्हाला जर पेन्सिल हिल्स घालायला आवडत नसेल किंवा तुम्हाला त्याच्यात व्यवस्थित चालता येत नसेल तर तुम्ही बॉक्स हिल्स सुद्धा सँडल्स घालू शकता. पण सँडल्स घालताना नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला साडी घालायची असेल तेव्हा पायात आधी सँडल घालून ठेवायचे आहेत, मगच साडी घालायची आहे. कारण की त्याच्याने काय होते, जर आपण सँडलशिवाय साडी घातली तर आपण नंतर सँडल घातल्यावरती आपली साडी वर जाते आणि ते दिसायला थोडं ऑड दिसतं आणि तेवढा लुक आपला छान असा त्याच्यामध्ये उठून दिसत नाही. तर नेहमी साडी घालताना हे लक्षात ठेवायचं की पहिले आपले जे फुटवेअर आहेत ते पायात घालायचे आहेत आणि मगच त्याच्यानुसार साडी घालायची आहे. म्हणजे आपल्याला कळेल की साडीची आपल्याला किती उंची ठेवायची आहे, ज्याच्यामुळे आपला लुक जो आहे तो छान असा उठून दिसणार आहे. सँडल घातल्यावरती सुद्धा आपली सँडल त्याच्यामध्ये हाईड होणार आहे आणि आपली साडीमध्ये जो लुक आहे तो सुंदर आणि स्मार्ट आणि आकर्षक दिसण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. तर आय होप तुम्हाला ह्या 10 टिप्स छान अशा आवडल्या असतील. खरंच ह्या खूप छान अशा युजफुल आणि खूप अशा आकर्षक आणि स्मार्ट दिसण्यासाठी खूपच छान आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत, ज्या आपण ह्या टिप्स फॉलो केल्यात व्यवस्थित तर आपण खरंच साडीमध्ये सुंदर, स्मार्ट आणि आकर्षक दिसायला सुद्धा छान अशी मदत होणार आहे. तर नक्की ट्राय करा. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला छान असा पाहायला मिळेल. चला, अशीच भेटूया अजून नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.